हॅलो एव्हरीवन. सो आज मी तुम्हाला खूप छोटीशी टास्क देणार आहे. सो आजच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, जेवढ्या लोकांनी तुम्हाला तुमच्या आयुष्यात त्रास दिला आहे त्या सगळ्यांना तुम्हाला माफ करायचं आहे. बिकॉज कसं असतं की आपण जेव्हा समोरच्याला माफ नाही करत तेव्हा आपण त्याच्यावरही आपल्यावर अत्याचार करत असतो. आता तुम्ही म्हणाल की हे कसं. सो स्पिरिच्युअलिटीचा सगळ्यात पहिला नियम काय आहे की तुम्हाला तुमच्या डोक्याने शांत राहायला शिकायचं आहे. सो जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनामध्ये राग ठेवता, सो बेसिकली हे तुमचं थर्ड आय चक्र असतं, हे तुमचं फ्रंटल लोक आहे. सो इथे तुमची पास्ट फ्युचर प्रेझेंट सगळी मेमरी असते. सो जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला माफ नाही करत, सो बेसिकली तुम्ही त्या व्यक्तीला तुमच्या थर्ड आय चक्रामध्ये जागा देता. सो त्या व्यक्तीची एनर्जी कळत नकळत तुमच्याकडे येते आणि तुमची एनर्जी त्याच्याकडे जाते. सो आता तुम्ही म्हणाल की हे कसं. सो दिस इज सायंटिफिकली प्रूव्हन की आपण प्रत्येकाशी जोडलेलो आहोत. सो जसं आता तुम्ही तुमच्या घरी बसलाय आणि माझा व्हिडिओ इथून बघताय. सो मी इथे मुंबईला आणि तुम्ही जिथे असाल तिथून तुम्ही माझा व्हिडिओ बघू शकताय. इट मीन्स एक एनर्जीचं जाळं आहे जे आपल्या सगळ्यांमध्ये असतं. सो इतक्या लाखो करोडो लोकांमध्ये तोच दुश्मन आपल्याला का भेटला, कारण आपण प्रत्येकाशी चंदेरी बंधाने बनलेलो असतो. मग तो माणूस पॉझिटिव्ह असो किंवा नेगेटिव्ह असो. सो इतक्या लोकांमध्ये आपल्याला एकच व्यक्ती का आवडते किंवा त्याच्यावरतीच का प्रेम होतं किंवा त्याच्याशीच आपण लग्न का करतो. सो बेसिकली प्रत्येक नातं हे खास असतं. सो आज तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला स्वतःला रिलीज करायचं आहे. सो जेव्हा तुम्ही समोरच्याला माफ करता ना, तेव्हा तुम्ही तुमच्यावरती कृपा करत असता. सो त्यांना माफ करा. बिकॉज जोपर्यंत तुम्ही त्यांना माफ नाही करणार तोपर्यंत तुम्ही तुमच्या जर्नीमध्ये पुढे जाऊ शकणार नाही. सो फार छोटासा व्हिडिओ आहे आजच्या दिवसाचा. तुम्हाला आज त्या सगळ्यांना मनामध्ये, म्हणजे जसं ते समोर तुमच्या बसले तसं व्हिज्युअलाइज करायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की जे काही झालं त्या सगळ्यांसाठी मी आज रिलीज करतो आहे तुला आणि त्या सगळ्यांसाठी मी माफ करतो आहे. एक आत्मा म्हणून मी समजू शकतो की तू तुझा पार्ट निभावला आहेस आणि मी माझा पार्ट करतो आहे. सो इट्स ओके. आणि त्या व्यक्तीला तुम्हाला होपोनोपोनो देऊन आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, हे फक्त तुम्हाला 3 शब्द म्हणायचे आहेत आणि त्या एनर्जीला रिलीज करायचं आहे. सो आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू या होपोनोपोनो प्रेयरबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणारच आहे परवा. पण आत्ता सध्या तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला त्या सगळ्या व्यक्तींची नावं आठवायची आहेत. कारण तुम्ही म्हणता की नाही मी तर विसरले, माझ्या तर मनातसुद्धा नाही आहे ती व्यक्ती काय बोलली किंवा जस्ट अ सेकंड, ती व्यक्ती काय म्हणाली किंवा त्या व्यक्तीबद्दल तर माझ्या मनातसुद्धा नाही आहे, मी तर कधीच त्यांना माफ केलं आहे. पण जर ती गोष्ट तुम्हाला अजूनही आठवते, इट मीन्स तो पार्ट हील व्हायचा बाकी आहे. सो जर समजा एखादी गोष्ट हीलच नाही झाली तर जोपर्यंत जुनी वस्तू जात नाही तोपर्यंत नवीन वस्तू कधीच घरात येऊ शकत नाही, राईट. जसं तुम्हाला नवीन फ्रीज आणायचं आहे तर जुना फ्रीज तर काढावा लागेल ना. सो कारल्याचा जर ज्यूस आहे त्याच्यात तुम्ही कितीही आंब्याचा ज्यूस ओतलात तरी तो कडूच राहणार आहे ना. सो बेसिकली तुम्हाला आधी बाटली धुवावी लागेल, क्लीन करावी लागेल, सगळा रस फेकून द्यावा लागेल आणि मग त्याच्यात आंब्याचा रस भरावा लागेल. सो त्याप्रमाणे आपले इमोशन्स असतात. जर आपल्याला नवीन काहीतरी आपल्या आयुष्यात हवं आहे तर आपल्याला जुनी एनर्जी सोडावीच लागते. कारण त्यांना माफ न करून त्यांचं काहीच नाही होतं, ते मस्त त्यांच्या घरी बसलेत आणि उगाच तुम्ही विचार करून इमोशनल अटॅचमेंट ठेवताय. सो बेसिकली जेव्हा तुम्ही त्यांना माफ करून टाकता ना, सो तुम्ही तुमचं काम सोपं करता पुढे जाण्यासाठी. बिकॉज एनर्जी हिलिंग कधी होत असते, एनर्जी हिलिंग तेव्हा होते जेव्हा तुम्ही त्या एनर्जीला रिलीज करता. सो रिलीज करण्यासाठी फार सोपे उपक्रम आहेत हे जे तुम्हाला करायचे आहेत आणि फक्त हॅपी राहायचं आहे. कारण आयुष्यात जे काही होणार आहे ते ऑलरेडी ठरलेलं आहे असं आपल्याला वाटतं. पण ही एक जर्नी आहे जी आपण घेऊन आलो आणि आपल्याला माहिती होतं की हे असंच होणार आहे. बट स्टील आपण हाच जन्म निवडला. सो आपल्याला कधी कधी वाटतं नाही की नाही हा जन्म नसता तर अशी दुश्मन पण नसते. पण दुसरा जन्म जरी असला तरी कुठेतरी काहीतरी असतंच. बिकॉज जर तुम्हाला मी पिक्चर दाखवायला नेलं आणि नॉर्मल पिक्चर दाखवलं तर तुम्ही म्हणाल की अरे याच्यात तर काही क्लायमॅक्स नाही, काय नाही, सगळं हॅपी एंडिंग आहे, हा कसला पिक्चर आणि हा कसला हिरो. सो असं कधीच नसतं. प्रत्येक स्टोरीमध्ये जेव्हा थोडासा क्लायमॅक्स येतो तेव्हा पिक्चर बघायला आपल्याला मजा येते. सो त्याप्रकारे आपण हा जन्म निवडला होता म्हणून त्या माणसांना आज माफ करून टाका. कारण ते तर फक्त त्यांचं स्क्रिप्ट आज निभावत आहेत. सो तुम्ही लिहूनही त्यांची माफी मागू शकता आणि त्यांना रिलीज करू शकता. ते लेटर त्यांना द्यायची गरज नाही आहे, ते फक्त बर्न करा त्याच्यानंतर लिहून झाल्यावर आणि मग फ्लशमध्ये फ्लश करा किंवा जस्ट व्हिज्युअलाइज करून समोर बसूनसुद्धा तुम्ही करू शकता. सो यू विल फील की तुम्ही 3दा-4दा ही ॲक्टिव्हिटी एका व्यक्तीसोबत केलीत तर ती अटॅचमेंट फार कमी होऊन जाईल तुमची त्या व्यक्तीशी आणि खरंच तुम्ही त्याला माफ कराल. बिकॉज ह्या जगात वाईट
किंवा करेक्ट कोणीच नसतं. कारण खरं आणि खोटं असं काहीच नसतं. तुम्ही जिथे उभे आहात तिथे तुम्हाला खोटं वाटते, ते जिथे उभे आहेत तिथे त्यांना खरं वाटते. सो आज जसं तुम्ही कोणाच्या लाईफमध्ये विलन असू शकता ना, कोणाला तरी तुमचा पण राग येत असेल. सो तुम्ही जाणून बुजून तर त्या गोष्टी कधीच नाही करत, राईट. पण समोरच्याची जी आपण थिंकिंग आहे ती कधीच नाही बदलू शकत. सो उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओसकट. तोपर्यंत ह्या गोष्टीचा विचार करा. आणि फक्त 5 मिनटाचा टास्क आहे. 15 मिनटं द्या व्यवस्थित एकेका व्यक्तीला आणि जेवढं मनात आहे ते सगळं बोलून खाली व्हा. कारण जोपर्यंत तुम्ही खाली येणार नाही तोपर्यंत नवीन एनर्जीचा प्रवेश तुम्ही करू नाही शकत. सो नवीन एनर्जी हवी असेल तर जुन्या एनर्जीला रिलीज करावं लागेल. आणि जुन्या एनर्जीमध्ये जर रुसवे आहेत, राग आहे, फुगवे आहेत, तर ते सगळे फुगे आज सोडून द्या. कारण जेव्हा ते तुम्ही युनिवर्समध्ये सोडता ना, तेव्हा त्याच्या बदल्यात तुम्हाला खूप छान नवीन एनर्जी भेटते. आणि ट्रस्ट मी अशा कुठल्याच गोष्टी शिकवत नाही ज्या मी स्वतः माझ्या लाईफमध्ये आजमावलेल्या नाही आहेत. ह्या सगळ्या गोष्टी मी केल्यात आणि मला खूप फरक भेटलेला आहे माझ्या लाईफमध्ये. तुम्ही किती सक्सेसफुल आहात हे डिफाईन कधीच पैशांनी केलं नाही जात. एक माणूस म्हणून तुम्ही किती बदललात, तुमच्यात किती स्टेबिलिटी आले, सो ते महत्त्वाचं होतं. आज आम्ही आणि प्रियांका हेच बोलत होतो. प्रियांका इज माय बेस्ट फ्रेंड. सो आज आम्ही तेच म्हणत होतो की ॲक्च्युली वाईट वेळेतच आपल्याला कळतं की चांगली वेळ आल्यावर आपल्याला कसं वागायचं आहे. सो माझ्यासुद्धा आयुष्यात खूप घटना घडलेल्या आहेत. हळूहळू आपण ते सगळं ऐकणारच आहोत. पण असं नाही आहे की प्रत्येकाला असं वाटतं नाही की नाही मॅम तुम्हाला काय माहिती माझ्या आयुष्यात काय चाललं आहे. सो एक खूप कपल्स असे त्यांचे मेसेजेस येतात. त्या मेसेजेसमध्ये असं असतं की मॅम मला हीच मुलगी पाहिजे किंवा मला हाच मुलगा पाहिजे. सो मला फक्त सगळ्यांना एकच सांगायचं असतं की आपल्याला काय हवं आहे हे आपण कधीच ठरवायचं नाही. जे आपल्यासाठी बेस्ट आहे ते देव आपल्याला देणारच असतो. सो आपण फक्त शांत राहायचं, नॉर्मल राहायचं, सरेंडर करायचं आणि देवाकडे जे माझ्यासाठी बेस्ट आहे ते तू देवा कर हे म्हणायला सुरुवात करा. सो ती व्यक्ती म्हणजे लग्न ही काही साधी सोपी गोष्ट नसते. एखाद्या व्यक्तीशी वन वे प्रेम करणं, लांब राहून हे वेगळं असतं. पण एकत्र आल्यानंतर जर ती व्यक्ती तुमची नसेलच तर तुम्हाला त्या रिलेशनशिपचा काय फायदा. सो जसं माझ्या एक्झाम्पलवरून तुम्ही घ्याल. सो आमचं तर लव्ह मॅरेज होतं. आम्ही एकत्र आलो, राईट. आणि मला असं बिगिनिंगला वाटायचं की नाही ह्याच्याशीच लग्न करायचं आहे करून. ओके, स्कूल कॉलेज टाईमची गोष्ट आहे. पण आज तुम्हीच विचार करा ना, आज तो पर्सन ह्या जगातच नाही आहे. म्हणजे माझं स्वप्न पण पूर्ण झालं, 7 वर्ष आम्ही संसार पण केला आणि आज त्याची मुलगीसुद्धा माझ्या घरी आहे आणि आज मी त्याच्याच घरी राहते. सो ही एक स्टोरी असते जी तुम्ही घेऊन आलेला असतात. त्या जर्नीवरती बिलीव्ह ठेवा. जर ती व्यक्ती तुमची आहे तर ती कशीही तुमच्या आयुष्यात येईल आणि जर ती तुमची नाही आहे तर तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी ती नाही राहू शकत. तुम्ही तुमच्यावर काम करा. सो जेव्हा तुम्ही तुमच्यावर काम करता सो तुम्हाला बेस्ट पर्सन शोधत तुमच्या लाईफमध्ये येईल. सो काही करायची गरज नसते. रिलेशनशिप्स हे ऑटोमॅटिकली बिल्ड होतात. तुम्ही फक्त इनर वर्क करत राहा. तुम्ही जर मनाने चांगले असाल ना तर काहीही जगामध्ये होऊ शकतं. सो मी अशासुद्धा मुली बघितलेल्या आहेत की ज्यांच्या लाईफमध्ये त्यांचं लहानपण इतकं खराब होतं पण असं त्यांच्या लाईफमध्ये खूप हॅपी आहेत. सो काहीही मॅजिक होऊ शकतं. सो विश्वास करा, जे काही होतं आहे ते तुमच्यासाठी होतं आहे आणि आज दिलेला टास्क नक्की पूर्ण करा. सगळ्यांना माफ करून टाका. कारण प्रत्येकजण आपल्या जर्नीवर आहे हो. प्रत्येकजण आपलं कॅरेक्टर रोल प्ले करतं आहे. सो कोणावरती राग आणि रुसवे ठेवू नका. आयुष्य फार छोटं आहे. सो आज आपण आहोत, उद्या आपण नसलो तर हे ओझं आपण घेऊन वरती जाणार आहोत का. आणि त्या व्यक्तीबद्दल वाईट भावना ठेवून आपल्याला काय भेटणार आहे. आपण जे देऊ तेच आपल्याला गुणिले 10 होऊन भेटणार आहे ना. कारलं लावलं तर कारलंच घेणार आहे. सो प्रत्येकाला माफ करून टाका. ती व्यक्ती जे वागते ते तिचं कर्म. तुमचे कर्म चांगले असावेत ही तुमची जबाबदारी असायला हवी. सो रिस्पॉन्सिबिलिटी घ्या की माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम्स माझ्यामुळेच आहेत आणि मग बघा आयुष्यात किती मॅजिक सुरू होतं आहे. आणि हे सगळं मी तुम्हाला माझ्या अनुभवावरून तर सांगतेच आहे पण सक्सेसफुल लोकांची पुस्तकंसुद्धा मी फार वाचते. सो मला रीडिंग फार आवडतं म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगू शकते. सो एक मैत्रीण म्हणून ऐका आणि उद्या पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.